आज आपण जाऊन बघाल आपलं अस्तित्व आहे का? जिला सतरसुगी माता आपण म्हणत होतो ती आपली बावली होती सप्तशृंगीगड. आपलं अस्तित्व आहे का? आताच गणेश ठाकरेंनी सांगितलं तिथली जी जमीन होती तिथलं जे जंगल होतं ते आपलं आहे का? सध्याच्या पिढीमध्ये आपले मुली इतर समाजामध्ये दलाली करणारे घेऊन जातात. जाताना आपल्या जमीन आपला असलेलं आरक्षण जनरल भागामध्ये आदिवासी पदावर सरपंच, जिथं जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आपला अस्तित्व राहील का? आपल्याला असं ठराव करावा लागेल सगळ्या आदिवासींना महाराष्ट्रात आपल्या मुलींचं आरक्षण रद्द केलं पाहिजे. इतर समाजामध्ये दिलं तरच आपण राहू, तरच आपलं वाचेल. आता आपल्याकडे असलेलं जंगल हे सुद्धा आपल्या नावावर, आपल्या वडिलांच्या नावावरचं मुलींच्या नावावर होऊन चाललं आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्वात जास्त मोठा धोका आपल्याच माणसाकडून, आपल्याच मुलांकडून, आपल्या मुलींकडून होत आहे. याच्या बाबत आपले लोकांनी बोलत नाही. आपण हे मानलं पाहिजे. विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आपण जर बोललं नाही तर आपल्याला सगळ्यात मोठा धोका हे आपल्या इथून मिळणार आहे. आमचं महाराष्ट्रामधलं जे संघटन आहे 15वा सांस्कृतिक एकता महासंमेलन नांदुरीमध्ये आमच्या टीमने जेव्हा घेतलं त्यावेळेस अशोकबाईंनी म्हटलं कि ये पहला महासम्मेलन नांदुर में जो हुआ इतनी भीड़ थी, दादा हमने तब भी बोला था उससे ज्यादा भीड़ अब है. ये क्यों है? हमने इतना परिश्रम किया है. हमारी जो टीम है महाराष्ट्र वाली ये सब मिल गए, उन्होंने जो परिश्रम किया. कुछ कमियां है. पिछली मीटिंग में तय हुआ था भोजन की थाली नहीं रखवानी थी. या हमें माफ करो, हमने आपकी बात नहीं सुनी, लेकिन आज हमको पछतावा हो रहा है की आपण ज्या ठिकाणी खातो ते आपला अन्न आपण बाहेर फेकतोय आणि वारंवार आपल्या संयोजकांना तिथं सांगावं लागतंय पुढच्या महासम्मेलन मध्ये, अगले महासम्मेलन में थालियां नहीं रहेगी. इसका हम सपोर्ट करते हैं. थालियां आज बात नहीं रहेगी, नहीं रहेगी, नहीं रहेगी. अब जाके देखो कि धोते भी नहीं, खाना खाते हैं और धोते भी नहीं, निकल जाते हाथ धो के. तो ऐसा गलती पिछले इस टाइम ज्यादा नहीं हुआ था, इस बार ज्यादा हुआ. ये गलती बहुत बड़ी है. गलती हमने महाराष्ट्रामध्ये आम्ही, मीचं नाव राम चौरे होतं, राम चौरे. आता मी रावण चौरे म्हणून मला लोक ओळखतात, राम चौरे म्हणून नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणाकडून जास्त लग्न लावायची, विधी बनल्यानंतर विधी करायची सवय, घर भरण्याची जी सवय होती ही आम्ही आता आमच्या पुजाऱ्याकडून, आमच्या भक्ताकडून सगळ्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण ठिकाणी करतो आहोत. आणि हे मेसेज, वेगळा संदेश या सगळ्या आदिवासी बांधवांना आम्हाला एक ठिकाण द्यायचे. आदिवासी आयोग अभी आई 2-4 दिन पहले आया था महाराष्ट्र में. उन्होंने जाते जाते गावी साहब ऐसा बोला कि ये जो आदिवासी शब्द है डिपार्टमेंट में वो नहीं चाहिए, जनजाति लिखो, जनजाति लिखो. साहब ऐसा नहीं होना चाहिए. अभी अभी नंदाताई भी आई थी, उसके जजमेंट में लिखा है हुआ विकल हुआ है वो आदिवासी ही बोलना चाहिए. तो फिर इसकी जिम्मेदारी आपकी, नरवली जिलवाल साहब की, गोवाल पाटिल साहब की और साकरी के एमएलए गावित मैडम की है. यही मैं बोलना चाहता हूँ. अगर तक हम लोग अगले टाइम आपके बारे में, अपने विधायक के एमपी हो महाराष्ट्र के, उसके बारे में अच्छी सोच रखेंगे. नहीं तो अगर ये हो गया जनजाति तो आपको सब लोग नहीं छोड़ेंगे. ये बोलना चाहता हूँ. धन्यवाद.